आठवड्यातून एकदा तरी प्रत्येकाच्या घरी हा डाळ तांदळाचा ढोकळा जरूर बनवत असेल, परंतु आज मी तुम्हाला दही, सोडा, इनो न वापरता हा डाळ तांदळाच्या ढोकळ्याची रेसिपी दाखवणार आहे आणि सोबत चटणी सुद्धा. तर अर्धी वाटी आपल्याला चणा डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, त्यानंतर 2 वाटी तांदूळ घ्यायचे आहे. तर इथे मी इडली राईस घेतलेला आहे किंवा तुम्ही राशनचा तांदूळ घेतला ना तरीही चालेल. 1 चमचाभर आपल्याला मेथी दाणे घालायचे आहे, त्यामुळे अजूनच पौष्टिक आपला ढोकळा होणार आहे. स्वच्छ धुवून याला 5 ते 6 तास तरी किमान भिजत ठेवायचं आहे. 5 ते 6 तासानंतर डाळ छान भिजलेली आहे. पुन्हा एकदा डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आवश्यकता जशी लागेल ना तसं पाणी टाकून थोडीशी सरसरीत असं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तयार केलेलं मिश्रण मी ह्या कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला फर्मेंट करायला सोपं जाणार आहे. 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे, हलकं करून घ्यायचं आहे. त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर यामध्ये आपण दहीही वापरलेलं नाही किंवा इतर कुठलाही पदार्थ वापरलेला नाही, तरीही आपलं पीठ छान असं फर्मेंट झालेलं आहे. लगेच चवीपुरतं मीठ, त्यानंतर लसूण, आलं, हिरवी मिरची यामध्ये ठेचा घातलेला आहे. तेलाची फोडणी घालूया. कडकडीत तेल गरम करून जिरं, मोहरी, हिंग आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. असं केल्यामुळे आपल्या ढोकळ्याच्या वर ब्राऊन स्पॉट येत नाही. हे पीठ बऱ्यापैकी घट्ट आहे, त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं, सरसरीत करायचं आहे. पीठ व्यवस्थित फर्मेंट झालेलं असेल ना तर यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा किंवा इनो टाकण्याची आवश्यकता लागत नाही. जर व्यवस्थित पीठ फर्मेंट झालं नाही ना तर आपल्याला यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा वापरावा लागणार आहे. कढाईमध्ये पाणी अगोदरच गरम करून घेतलेलं होतं, त्यामध्ये ढोकळा 15 ते 20 मिनिटं वाफवून घेऊया. तोपर्यंत चटणीही तयार करून घेऊया. कोथिंबीर, पुदिना, त्यानंतर लसूण, आलं, हिरवी मिरची, फरसाण घातलेलं आहे, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा साखर, पाणी टाकून मस्त अशी चटणी सुद्धा तयार झालेली आहे. बरोबर 20 मिनिटं झालेली आहे. ढोकळा सुद्धा छान वाफला आहे. थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. यावरतून घालण्यासाठी फोडणी तयार करून घेऊया. तेल छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि 1 चमचाभर साखर आणि ग्लासभर पाणी छान खळखळून उकळून घ्यायचं आहे. ढोकळ्यावरती टाकण्यासाठीची फोडणीही तयार झालेली आहे आणि ढोकळाही थंड झालेला आहे. मस्त असा कट करून घ्यायचा, तयार केलेली फोडणी घालायची. मस्त असा दही, सोडा, इनो न वापरता आपला डाळ तांदळाचा ढोकळा तयार. रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका.